जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट, मोर्चातल्या काही तरुणांकडून बाईकच्या शोरूमवर दगडफेक। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट, संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संभाजीनगर अहमदनगरमध्ये आंदोलन, पोलिसांच्या प्रयत्नांमुळे तणाव निवळला, महाराजांविरोधात 2 ठिकाणी गुन्हे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणतेही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंची घोषणा, शरद पवार आणि काँग्रेसकडून सावध भूमिका। अजित पवार म्हणजे गुलाबी सरडा, महाविकास आघाडीच्या मेळाव्यात संजय राऊतांची टीका, युगेंद्र पवारांचा मात्र आक्षेप, कितीही झालं तरी ते माझे काका आहेत, युगेंद्र यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमधील एकजूट टिकली पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा, शरद पवारांचा सर्व नेत्यांना सल्ला। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मावळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा घेराव, कायम स्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार, अजित पवारांना सवाल। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची घोषणा, जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यात मतदान, 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।